तर आज मी बनवणार आहे रव्याचे आप्पे. तर सर्वात पहिले 1 कप रवा, अर्धा कप दही टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडं पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर सोडा, त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकून झालं की पुन्हा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 10 मिनटं झाकून झालं की त्यामध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची टाकून मिक्स करून घ्यायचं. नीट मिक्स करून झालं की त्यानंतर आप्यांच्या पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. त्यामध्ये राई टाकायची. नंतर बेटर टाकून झालं की 10 मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं. त्यानंतर दुसऱ्या साईडने पण 10 मिनटं स्लो गॅसवर झाकून ठेवायचं. आता खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ. तर त्यासाठी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खोबरं, चवीनुसार मीठ, साखर, पाणी थोडं वाटून घ्यायचं. चटणीला फोडणी देऊ. त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं. त्यानंतर राई टाकायची. राई टाकून झाली की चटणी टाकायची. डिश इज रेडी. नाऊ एन्जॉय युअर डिश.